चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. अचला जोशी भारतातल्या पहिल्या वाईन लेडी असं सन्मानाचं बिरुद मिळवलेल्या अचला जोशी 40 वर्षांपेक्षा अधिक काळ वायनरी उद्योग उभारून एका अत्यंत अनवट क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अचला जोशी, महाराष्ट्रातलं अतिशय आदरणीय असं डॉक्टर फडके यांचं कुटुंब म्हणजे अचलाताईंचं माहेर. लेखन, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सतत कार्यरत असणं, कलासक्त मन, समाजातल्या वंचित घटकांबद्दल अंतःकरणापासूनची तळमळ वाटणं, हे सगळं अचलाताईंना वारसा हक्कानंच मिळालं जणू. श्रद्धानंद महिलाश्रमाचं मोठं कार्य उभं करण्यात अचलाताईंचं फार मोठं योगदान आहे. आश्रम नावाचं घर, चंद्रमेजे अलांछन अशी पुस्तकंही त्यांनी लिहिली आहे. मुंबई मराठी साहित्य संघ, प्राध्यापक नर फाटक ट्रस्ट, मराठी विज्ञान परिषद अशा अनेक मान्यवर संस्थांच्या विविध पदांवर त्या वेळोवेळी कार्यरत होत्या आहेत. 1983 मध्ये अचला जोशी यांना उत्कृष्ट महिला उद्योजिकेसाठीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. 2002 मध्ये त्यांना स्पेनचा उत्कृष्ट दर्जा आणि नवीन तंत्रज्ञानासाठीचा आर्च ऑफ युरोप हा पुरस्कार मिळाला आहे. असे असंख्य पुरस्कार अचलाताईंना मिळाले तेव्हा त्या पुरस्कारांचा सन्मान वाढला असंच म्हणायला हवं. अचलाताई एक व्यावसायिक म्हणूनच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, लेखिका म्हणून आणि एक जिव्हाळ्याचं माणूस म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला खूप प्रेम आणि उदंड शुभेच्छा. नमस्कार. आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगळी भरारी घेणाऱ्या, वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही केलेला मुक्त संवाद. मंडळी, स्त्री म्हणजे सृजनाची शक्ती, स्त्री म्हणजे मानवी जातीचं अस्तित्व, स्त्री म्हणजे सृष्टीची निर्मिती, निर्माती. असं म्हणतात की जिथे स्त्रीची पूजा होते, नारीची पूजा होते, तिथे देवाचं अस्तित्व असतं. आणि म्हणूनच चंडिका, लक्ष्मी, सरस्वती, गौरी या सगळ्यांचं पूजन करणं म्हणजे तिच्या स्त्रीच्या विविध भूमिकांचं पूजन करणं असं म्हणतात. आकाशात भरारी घेताना जितकी ऊर्जा लागते किंवा ते जितकं महत्त्वाचं, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती भरारी आणि त्या भरारीला रीत असणं देखील अत्यंत महत्त्वाचं असं आहे. चाकोरीबद्ध आयुष्य जगताना तो मार्ग सोडून वेगळं आयुष्य जगणाऱ्या, स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अनेक मैत्रिणी आपल्या अवतीभोवती आहेत. अगदी पूर्वीच्या काळापासून सुद्धा अनेक मैत्रिणींनी कलेच्या आणि विविध क्षेत्रातून समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. स्त्री जसं घर सांभाळते तसंच पुरुषाची मक्तेदारी असणारं क्षेत्र सुद्धा ती काबीज करू शकते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आज ज्यांच्याशी मी मुक्त संवाद साधणार आहे त्या वाईन लेडी अचला जोशी. अचलाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मंडळी, उद्योग हा उद्योग असतो, त्यात स्त्री किंवा पुरुष असा काही भेद नसतो. परंतु पुरुषांची मक्तेदारी असणारं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये छेद देत एक स्त्री जेव्हा उभी राहते आणि 52 वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर
स्वतःची वेगळी ओळख वाईन लेडी म्हणून निर्माण करणाऱ्या आणि राज्यातल्या पहिल्या वाईन लेडी अचला जोशी यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत. अचला ताई, खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून आणि मलाही छान वाटतंय. तुम्ही तितक्याच अजूनही खूप प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे आपला व्यवसाय करत आहात. तर मला एक सांगा की वाईन हे असं पेय आहे असं म्हणतात की जे राजेशाही पेय आहे. असं म्हटलं जातं की अगदी मधुर संगीत, डीम लाईट, ठराविक ग्लास, मोजकं आणि शांततेत बसून पिण्याचं पेय आहे. तुमची ही चव पहिल्यांदा अशी ठराविकपणे चाखल्या गेली का? आणि वाईन तयार करावी ही गोष्ट तुमच्या मनामध्ये कधी निर्माण झाली? ही वाईन जेव्हा मी घेतली पहिल्यांदा, काय झालं होतं, मी माझ्या आंतरराष्ट्रीय आपली जी प्रदर्शनं जातात परदेशात, त्याच्या भारताची जे एक पॅव्हिलियन असतो तर त्याची मी व्यवस्थापक म्हणून मला पाठवलं जायचं परदेशी, त्याचं व्यवस्थापन करायला. कारण तिथे तो माहोल सगळा जमवायचा असतो इथनं जाऊन. तर त्या ठिकाणी वेगवेगळे रिसेप्शन्स होतात वेगवेगळ्या देशांची, आणि ते त्यावेळी त्यांची वाईन मोठ्या मोठ्या आनंदाने सादर करतात. तिथे गेल्यावर आम्हाला सेटअप तिथला असा असतो की आपल्या देशाचं जे तिथले ॲम्बॅसेडर्स असतात ते तिथले होस्ट असतात. आणि तिथली स्त्री जी असते ऑर्गनायझर, तर ती तिथली ही असते, म्हणजे त्यांच्याबरोबर तिला बोलावणं असतं किंवा जाते तिला इन्व्हाइट केलेलं असतं तिला. तर त्यावेळी ब्रीफिंग देताना आम्हाला सर्वांनाच, म्हणजे जी टीम होती 4-5 लोकांची, त्यांना ॲम्बॅसेडर म्हणाले की ज्या देशात आपण जातो तिथे वेगवेगळे पॅव्हिलियन्स असतात, म्हणजे एकच देश तिथे नसतो. तर ते जे लोक आपली खासियत म्हणून देतील ती आपण स्वीकारायची. मग मला नको, मी हे घेत नाही, मला आवडत नाही असं बोलायचं नाही, घ्यायची. तर ह्याच्यावर काय झालं होतं की तिकडे आमचं सगळं सामान आलं, लावायला लागलो आम्ही पॅव्हिलियन. त्याचं काम तिकडे पॅव्हिलियन उभारण्याचं चालू होतं. चार्ल्स ले म्हणून आर्किटेक्ट होता त्याचं. तर एकदम तो आरडाओरडा करत होता. मी बसले होते बाजूला, मी काही लक्ष दिलं नाही आधी. तर तो म्हणाला, मिसेस जोशी काय करू आता मी? म्हटलं काय झालं, आपले पडदेच आले नाहीत. तर म्हणाला, पडद्याला मोठ्या मोठ्या गॅप्स ठेवले आहेत, आता आपला पॅव्हिलियन 3 दिवसांनी आपलं उद्घाटन आहे, आपल्याला नाही जमणार. तर म्हटलं मी शिवते पडदे. तर तुम्ही पडदे शिवणार? म्हटलं हो, अडचण आहे आता ना, आपल्याला पडद्याशिवाय अडणार आहे. तुम्ही तर म्हणता 3 दिवसांनी आपल्याला उद्घाटन नाही करता येत, मी इथे व्यवस्थापनाला, मी पडदे शिवते. तर म्हणाले की मग काय? म्हटलं मी आत्ताच पॅव्हिलियनला चक्कर मारली, खादी ग्रामोद्योगाचा एक मोठा स्टॉल आहे तिकडे, त्यातलं खादीचं वापरायचं आहे आपल्याला पडद्यांसाठी. त्यात अनेक शेड्स आहेत, त्या तुम्ही सिलेक्ट करा आणि ते मला द्या. मी इथे आत्ता मशीन्सच्या स्टॉलमध्ये गेले होते, उषा कंपनीचं एक मशीन तिकडे मला दिसलं, मोटराईज दिसलं. मला शिवता येतं, फक्त मी कापणार नाही, कारण ते जड कापड आणि त्या जाड कात्र्या त्यांच्या, मला कापून द्या मापाचं, बाकी माझी जबाबदारी शिवून द्यायची एवढी आहे ती मी करीन. तर त्यांनी ते, म्हणजे त्यांना विश्वासच बसत नव्हता, पण त्यांनी काढलं, ते शेड घेतली, कापलं, आणि मी दुपारच्या आत ते 6 पडदे करून दिले, त्यांना शिवून दिले. त्याचं एक मोठं कमोशन झालं की ते पडदे शिवतायत, सगळ्या पॅव्हिलियनचे लोक यायचे वगैरे, ते झालं. मग त्या दिवशी 4:30ला झालं, मी सरळ बाहेर निघून गेले, म्हटलं आता जरा हे करावी म्हणून. तेवढ्यात एक मोठं जाड असं पाकिट माझ्या नावे आलं होतं. ते हेड ऑफ द पॅव्हिलियन जे होते तिथे, प्रेसिडेंट ऑफ पॅव्हिलियन सगळे, तर ट्रेड फेअर ऑथॉरिटीचे, तर त्यांच्याकडनं ते पत्र आलं होतं की तुमचा या याने तुम्ही आत्मसन्मान बाजूला ठेवून हे जे काम तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह केलं त्याचा तुमचा सत्कार करण्यासाठी आज पिरॅमिड हॉटेलमध्ये 7 वाजता आम्ही तुमची आणि तुमच्या संचाची वाट बघतोय. ते आदल्या दिवशीच उद्घाटन झालं होतं, लगेच बक्षीस मिळालं. आणि ते पिरॅमिड, म्हणजे पिरॅमिडच्या आकाराचं 6 मजली शँडेलियर होतं तिथे, आणि त्याचे असे जे गोल होते तिथे प्रत्येक ठिकाणी असं गॅलरीज होत्या, आणि तिथे त्या देशाचं, वेगवेगळ्या देशांचं फूड सर्व केलं जायचं, रेस्टॉरंट होतं ते. तर आमचं ते म्हणाले 2 दिवसापूर्वीच तुम्ही आलायत
तर अमेरिकन फूड तुम्हाला म्हणून अमेरिकन पॅव्हिलियनला आपण जाऊ. तिथे गेलो आम्ही. आता पहिल्यांदा एकदम येते ती वाईन येते, वेलकम ड्रिंक म्हणून येतं वाईन. तर तशी ती आली तर ग्लासमध्ये अशी थोडी हिंकळत अशी वाईन येत होती, चमचमत होती अशी पारदर्शक अगदी क्रिस्टल सारखी गुलाबी रंगाची, म्हणजे रेड वाईन होती ती. तर गुलबक्षी रंगाची अशी वाईन येताना पण अशी नखऱ्यात आली ना, तर त्यांनी ती हातात देताना मला अशी दिली, घेऊन टेबलवर ठेवली. नजर ठरत नव्हती त्याच्यावरती, म्हणजे कोणी घेऊ नको म्हटलं असं तरी मी घेतली असती, इतकी ती छान दिसत होती. तर ती मग मी जेव्हा घेतली, म्हणजे सगळ्यांनी चिअर्स वगैरे केल्यावर, तेव्हा त्याचा एक पहिल्यांदा वाईन टेस्टिंग, म्हणजे पहिल्यांदा नाकाची डोळ्याचं असतं, चमक आहे की नाही त्यात, ट्रान्सपरन्सी, तर हे सगळं कळलं मला. आणि मग स्वाद त्याचा कसा आहे, वास मग जिभेवर थोडी ठेवायची, नीट जाते की नाही बघायचं वगैरे, ते सगळं ते जमत गेलं. आणि फार आवडली ती वाईन तिला मला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा वाईन टेस्ट केली आणि ती तुम्हाला आवडली. ती आवडली ती फक्त चवीमुळे नाही, तर तिचं बाह्य रूप सुद्धा तुम्हाला खूप आवडलं. तिचा तो नोकझोक सगळा, म्हणजे अगदी बरोबर. असंच आपण केलं पाहिजे काय. आणि असं आपण करावं ही कल्पना त्यावेळेला तुम्हाला म्हणून जे मगाशी तुम्ही म्हणालात ना की ती राजेशाही आहे, ती राजेशाही दिसणंच असतं तिला. म्हणजे तिथे तुम्हाला ती कल्पना पहिल्यांदा सुचली की बाबा आपण वाईन करायची पाहिजे आणि ती इतकी सुंदर दिसायला हवी. मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाईन केली, अगदी पहिल्यांदा, तो अनुभव आम्हाला शेअर करा. आणि तिचा प्रयोग तुम्ही पहिल्यांदा कुणावर केला? बरं सांगते. माझा भाऊ डॉक्टर आहे, तर मी आले अमेरिकेतून, ती वाईन जणू माझ्या बरोबरच आली सावलीसारखी. म्हटलं आता ही आपल्याला छळणार आहे. तर मी आईला भेटायला गेले, तर ती म्हणाली, अगं कोणाकडनं तरी काल द्राक्ष आली आहेत आणि आम्हाला कोणालाच ती आवडली नाही, तशी आंबट तुरट आहेत द्राक्ष, तर तुला सगळी फळं आवडतात, तू घेऊन बघ, आवडली तर सगळी घेऊन जा घरी. म्हटलं एक दाखव मला. तर तिने प्लेटमधनं आमच्या माणसाने आणली ती धुतलेलं एक द्राक्ष मी तोंडात घातलं, तो व्हिनस ॲरोमा जो त्यातला आला, संबंध तोंड भरून गेलं त्यांनी द्राक्षाच्या त्या स्वादाने, वाजाने, वासाने. तर म्हटलं तिला, मी म्हटलं अगं खायची द्राक्ष नाहीच आहेत, ही वाईनची द्राक्ष आहेत. तर ती म्हणाली, मग आम्ही काय करणार त्याचं? म्हटलं मी करून बघते ना वाईन, तेव्हा मग घेऊन जा. अशा ह्याच्यात ते झालं. मग मी पुस्तकं, काय झालं, मी जेव्हा ती पहिल्यांदा वाईन घेतली तेव्हा समोर शेरेटन हॉटेलमध्ये आम्ही राहायचो. तर या सगळ्या हॉटेल्समध्ये एक एक पुस्तकाचं केंद्र असतं, तिथे पुस्तक विक्रीचं वगैरे. तर तिथे मी गेले, तिथे होता तो, काही मदत करू का? म्हटलं हो, मला वाईनवरची पुस्तकं काढून दाखवा. तेव्हा सेक्शन आहे संबंध, तिकडेच या तुम्ही. मग त्यातली वाईन करायची कशी, ती घ्यायची कशी, त्याचं परीक्षण करायचं कसं, ती टिकायची म्हणून काय करायचं, सगळे 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 आस्पेक्ट असलेली मी पुस्तकं नुसती घेत गेले तिकडे. ती माझी एक सवय, मला काही आवडलं की मी पुस्तकं गोळा करते त्याची. ते वाईनच्या बाबतीत झालं. आणि रात्री मी त्यापासून वाईन करायची कशी हे पुस्तक वाचलं, ते इलस्ट्रेशन्स वगैरे, पण बेसिकली मला कळलं त्यातनं. आणि म्हटलं आता आपल्याला किल्ली मिळालेली आहे, आता आपण करून पाहिजे ती. आणि इथे आईने मला ते दिलेलंच होतं, तर एका हातात ते पुस्तक, एका हातात द्राक्ष, असं मी सुरुवात केली. ती क्रश करायची असतात आणि देठं काढायची असतात त्याची. तर ही जी पहिली वाईन तुम्ही तयार केली, नॅचरल वाईन, तिचा पहिला प्रयोग अगदी थोडक्यात सांगा की पहिला प्रयोग कोणावर केला आणि ज्या क्षणी ती निर्मिती झाली त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला? निर्मिती ही एका क्षणात होत नाही वाईनची, तो एक प्रोसेस असते आणि तो प्रत्येक ठिकाणी तसं 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 होत गेलं की शेवटी ती क्लिअर व्हायचंच बाकी असतं. जेव्हा वाईन क्लिअर होते तेव्हा ती वाईन चांगली झालेली असते, नाहीतर त्याच्यात गढूळपणा राहतो. तर माझं मी बघत होते झरझर, आधी सगळंच ते गुलाबी दिसत होतं कारण रस होता. तो रस जसा बसायला लागला खाली तसा अल्कोहोल तयार होत होता, तर तो वरनं असा पारदर्शक होत वरती दोन हेच झाले ते वरती. तर माझा भाऊ आला होता त्या दिवशी, एक दिवशी त्याने पाहिलं, कार्बोहायड्रेट्स असे जाय, काय ग हे म्हणाला. म्हटलं अरे मी वाईन तुझ्याच पेशंटने म्हटलं द्राक्ष दिली होती तुमच्याकडे, ती वाईनची निघाली म्हणून मी करून बघितली. तेव्हा दाखव ना मग मला, आता झाली का वाईन? म्हटलं झाली असं वाटतंय कारण वरनं क्लिअर झालेली आहे. तर माझ्या नवऱ्याने 3 वाईन ग्लास आणून ठेवले आणि मग ट्यूबमधनं मी थोडीशी ती ही
काढून पाहिली वाईन. ती बाहेर येताना सरसर सरसर येताना वास दरवळला त्याचा. अच्छा. म्हणजे ॲरोमा ज्याला म्हणतात, जो वाईन नाकाशी घेतल्यावर येतो तो पसरला होता तिथे ॲरोमा. आणि मग ती घेतली, ती 3 ग्लासात मी एवढी एवढी ओतली. तर ती त्यांनी पहिल्यांदा, ते परदेशी वगैरे गेलं की ह्या गोष्टी कळतात, त्यांनी पाहिली तो म्हणाला चांगला आहे, ॲरोमाचं चांगला आहे, याचा चव बघितली पाहिजे आता म्हणून. तर त्यांनी पाहिली. मला धडधडत होतं त्या दिवशी. मी ती बघितली नाही, ठेवली होती, वास आलेला कळला होता, पण नर्वस होते मी. तर ते घेतल्यावर थोड्या वेळाने ते तोंडात गोड व्हायला लागते आणि मग थोडा वाह छान झाली हा वाईन. तिथे निर्मिती झाली, तिथे ती निर्मिती झालेली, त्याची परीक्षा पण झाली. म्हणजे 2 पावलं पुढे गेलो आपण. आता वाईन तयार झाली, तिला पावती मिळाली. ह्या वाईनला आपण बाजारपेठेत आणावं किंवा बाजारात आणावं, तिचा व्यवसाय करावा, हे कसं सुरू केलं आणि कसं तुम्हाला हे जाणवलं की हे करायला पाहिजे? नाही, पहिली गोष्ट सांगते, वाईन चांगली झाली यात मी अर्ध जिंकले होते. आता ती आपल्या मित्रमंडळींना द्यावीत. परत त्यावेळी काय, त्या द्राक्षे एवढीशी पाठवली होती, त्यात 3 लिटर वाईन झाली त्याची. 3 लिटर वाईन किती लोकांना देणार काय. पण मी एक केलं की आमचे शेजार पाजारी खूप असतं, दार उघडच असतं आमचं, त्यामुळे ते येणारे, काय चाललंय ग वाईन, अरे वा कधी होणार इथं आहे. म्हटलं 5 आठवडे लागतील कमीत कमी. मग आम्ही पण येऊन म्हणणं बघू वगैरे असे सगळं. ते म्हणजे त्या सोसायटीत आमच्या न्यूजच झाली होती, ती बातमीच झाली होती. तर यायचे लोक बघायचे ते. आता हे झाल्यावर एकदा कास्क उघडला होता, मग मी ते काढून बाटल्यातनं भरलं. टोमॅटो सॉसच्या रिकाम्या बाटल्या ज्या घरात होत्या त्या धुतल्या, चांगल्या स्टरलाइज केल्या आणि त्याच्यात वाईन भरली. तर ते केलं आणि मी त्या माझ्या मित्रमंडळींना दिली. मी म्हटलं ही तुम्हाला मी देते, तुम्ही एकटे घेऊ नका, जेव्हा तुमच्या घरी पार्टी असेल तेव्हा, कारण तुम्ही मी केले म्हणजे तुम्ही चांगलीच म्हणणार त्याला. पण इतरांचं मत त्याबाबत काय आहे हे बघायचं आहे. तर अगदी 4 माणसं तुमच्याकडे आली तरी बघा, वाईन म्हणजे कोणी कॉमेंट करणारच करणार त्याच्यावरती, कारण ते काही भाजीपोळी नसते. तर तसं जे व्हायला लागलं, ते ऑर्डरीच यायला लागल्या. त्यांना अशा 12 बाटल्या हव्यात, त्यांना 8 बाटल्या हव्यात. घरातच सुरुवात झाली, घरातच सुरुवातच झाली. पण एक सारखं मनात होतं की आपल्या ह्याच्या क्षेत्रात ह्याच्या पुढे जायचं असलं तर त्याला लायसन्स लागतो. कारण ही वाईन म्हणजे अल्कोहोल आहे, तो खऱ्या अर्थी दारू नाही आहे, ती वेगळी आहे. म्हणजे मला स्पष्ट करा असं वाटतं, ती सेल्फ जनरेटेड अल्कोहोल, त्यातला अल्कोहोल स्वतः निर्माण झालेला असतो त्यातनं. आणि त्यामुळे ती अतिशय चांगल्या प्रतीची वाईन समजली जाते. आणि ती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ती जर केली तर चांगली होऊ शकते, मला कळलं होतं आता. पण एवढीशी वाईन आता ती त्यांच्या ऑर्डरी ज्या आल्या तेवढी मला काही देता येत नव्हती. मी मग त्याच द्राक्ष ज्यांनी पाठवली होती त्यांना लिहिलं, म्हटलं मला जरा जास्त पाठवाल का. त्याने 40 किलो पाठवली द्राक्ष. मला वाटलं बापरे, आता हे कसं आपल्याला जमणार. काही नाही, म्हणजे मी आमची कामवाली जी बाई असते तिला म्हटलं मदतीला मला 4 बायका. दुसऱ्या दिवशी झाली. माझी मुलं सगळीजण डिस्टेम करतायत घरात, मजा चालली, सगळेजण वाईनच्या मागे लागले. आणि पण तो काळ असा होता, म्हणजे आता 52 वर्षांपूर्वी एका महिलेनी ह्या क्षेत्रात यावं हे जरा थोडं ऑफबीट होतं, ऑड होतं. त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी धाकधूक होती का की मी हे काय करते आणि मला समाजाचा कसा स्वीकार करेल, अशी कुठली भावना उद्योग करताना स्त्री पुरुष असं नसलं तरी तुमच्या मनात आली का? धाकधूक आली नाही. पण नियमानुसार आपल्या हात नाही ओढेल ना, आपल्याला झेपेल ना, ते मात्र मला वाटत होतं. मग मी त्याबाबतही चौकशी केली की लायसन्स त्याचा घ्यावा लागतो. तो लायसन्स 5 वर्षासाठी 5,000 रुपयात लायसन्स तेव्हा मिळत होता. आता वर्षाला आम्हाला किती म्हणजे लाखो रुपयाचा लायसन्स असतो असा तो. पण 52 वर्षापूर्वी वाईन ही एक्साईज डिपार्टमेंटमध्ये माहीत नव्हती काय येते. तर मी म्हणजे गेले. बरं आपण काय होतं, आपण अशा करत करत कुठे जातो. बरोबर. समाजकार्यात वेगळं असतं परत ते. आता बिझनेस अँड परत वाईनचा आहे, आणि वाईन म्हणजे दारू. बरोबर. हे वाईन म्हणजे दारू नाही हे सांगायला माझे म्हणजे अनेक वर्ष गेली. तर
तर त्या याच्यात मी सुरू तर केली होती. आणि मी लक्ष नाही दिलं कोणाकडे. त्यांना काय वाटतं ते वाटून दे. घरच्यांना मात्र विचारलं मी. माझ्या सासूबाई, आई, त्या वडील होत्या घरात, त्यांच्या विरुद्ध आपण काही करायचं तर करायचं, पण त्यांना कन्व्हिन्स करून सहकार्य केलं सगळ्यांनी. माझी आई म्हणाली की मग मी त्यांची सभाच बोलवली घरी. म्हटलं असं असं आहे तर तुम्हाला काय वाटतं. माझ्या सासूबाई म्हणाल्या कर ग, तुला आवड आहे ना, कर तू. माझी आई म्हणाली अगं पण काय आहे तुझं, तुझे विषय काय होते, लँग्वेजेस, त्याच्यात काम कर ना, तू वाईनमध्ये कुठे शिरतेस. तर माझा भाऊ होताच त्यात. तो म्हणाला हे बघ तू वाईन निषिद्ध मानतेस का, आईला विचारलं. ती म्हणे नाही. तेव्हा तू परदेशी बाबांबरोबर जातेस, तिथे तू वाईन घेतेस हे आम्हाला उघडपणे सांगतेस, म्हणजे वाईन तुला आवडते, ती घ्यावीशी वाटते, हे खरं आहे ना. ते म्हणजे वाईन चांगली, मी कुठे वाईन वाईट आहे म्हणते, पण तो उद्योगीने करायचा का हा माझा प्रश्न आहे. तिला कोण सांगणार, कोण शिकवणार, कोण तिला वाईन कशी करायची ते. कारण इथे वायनरीज कुठे आहेत, नव्हतीच तेव्हा वायनरी कुठची. एक गोलकोंडाची होती हैदराबादला व्हायची, पण ती आम्ही पाहिली. म्हणजे ठीक आहे ती वाईन, म्हणजे या क्षेत्रात तुम्ही एकमेव तेव्हा असं म्हणायला म्हणजे घरोघर कोणी करत असेल तर मी कसं म्हणून नाही. पण तुम्ही या घरच्या व्यवसायाला बाहेर नेलं आणि त्याला एक बाजारपेठ मिळवून द्यायला पण सुरुवात केली. मग राष्ट्रीय स्तरावर तुमची वाईन हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागली, पण मग आंतरराष्ट्रीय स्तरावरही तुम्ही पोहोचलात. ती झेप कशी घेतली मग. नाही, मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले नाही, पण कुठल्या तरी देशात कशी पोहोचले, तिथले लोक इथे. आता ख्रिश्चन बर्नार्ड जेव्हा पहिले हार्ट ट्रान्सप्लांटचे सर्जन जगदविख्यात झाले होते, ते अशोक बिर्लांचे तिथे अमेरिकेला ते जायचे, त्यांचे स्नेही झाले होते. त्यांनी त्यांना इथे त्यांचा सत्कार करायसाठी बोलावलं होतं. आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये त्यांनी ते खालचं त्यांचं जे पिकॉक रूम आहे, 200-250 माणसांची सिट डाऊन जेवण होतं, तिथे त्यांना बोलावलं होतं सत्कार करायला. मग सगळे जे नावाजलेली माणसं, हुज हू म्हणतात तशी मुंबईतली सगळी होती तिथे आलेली. तर त्यांनी त्यावेळी माझी वाईन सिलेक्ट केली होती. अरे वा. आणि बिर्ला फॅमिली घेत नाहीत दारू, म्हणजे कुठच्याच यात, म्हणजे ओळखीने मी सांगते, खरंच नाही घेते. तर पण बाहेर गेल्यावरती, म्हणजे घरात घेत नाहीत, पण बाहेर गेल्यावर ते स्वतः घेतलं नाही तरी ते ऑफर करतात. त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात माझी वाईन जेव्हा सिलेक्ट झाली तर तेव्हा मला ऑर्डर आली, सांगितलं ख्रिश्चन बर्नार्डची पार्टी अमक्या दिवशी आहे. मी लगेच त्याला एक नेकचं असं लेबल लावलं, टू वेलकम डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड असं ती वाईन. तर म्हणजे तो नट्टापट्टा एक झाला वाईनचा. आणि त्या दिवशी मलाही बोलावलं होतं त्या याला, तर प्रत्येक टेबलवर माझी वाईन होती. किती छान. आणि एक वाईन सर्व होत होती परत, आणि ती टेबलवरची लेबल्ड वाईन होती ना, तीही केलेली. तर ख्रिश्चन बर्नार्ड म्हणाले ह्याच्या 3 बाटल्या मला विकत द्याल का. त्यांनी बिर्लांना विचारलं. तर विकत फुकट ते नंतर बघू, पण कशाला हव्यात तुम्हाला, आम्ही 30 बाटल्या देतो. तिला नाही काय नाही म्हणाले, मला माझ्या बॅगेतनं घालून त्या न्यायच्या आहेत, आणि मी जरी झालो तरी मला वजनाचा हा असतो एम्बार्गो. तर 3 बाटल्या मी घेऊन तिकडे दाखवणार आहे की ही बघा इंडियन वाईन म्हणून. आता हे त्यांचा एक चांगुलपणा असेल, तोंड देखलं बोलणं असेल, त्या स्तरावरती माणसं करतात. पण त्याला अभूतपूर्व इथे हे मिळालं, कौतुक झालं, प्रतिसाद मिळाला. आणि अनेकांनी ती चव चाखली. वृत्तपत्रात त्याच्याबरोबर काय फूड दिलं, त्याच्याबरोबर वाईन कुठची होती, ती प्रिन्सेस वाईन, मग ती अचला जोशींना त्यात प्रसिद्धी मिळाली. पण मग तुमच्या वाईनला काही नाव असं तुम्ही दिलं होतं. हो दिलं होतं. काय ते. आता वाईनला काय होतं, म्हणजे मला वाईन जे एक असं नाव हवं होतं की ज्याला परकीय भाषेत सुद्धा वेगळा दुसरा अर्थ किंवा वावगा अर्थ होणार नाही, चांगलाच राहील भारतात. तर ती आम्ही पुष्कळ हे पाहिलं. आणि मग प्रिन्सेस असं नाव मी ठरवलं तिला, कारण ती शी केम लाईक प्रिन्सेस तुम्ही यु नो. ती आली तेव्हा मगाशी तुम्ही म्हणाल राजेशाही आली, ते राजेशाही नाव द्यायचं. तर ते प्रिन्सेस वाईन असं, म्हणजे तुमची वाईन प्रिन्सेस वाईन या नावाने पहिल्यांदा त्या मोठ्या पार्टीत सगळ्यांच्या ओळखीची झाली, आणि नंतर ती तिथून वेगवेगळ्या देशांमध्ये कोणी कोणी मागवून घेतली असं म्हणायला. आपण देश नको म्हणाले, मी देश म्हणजे राष्ट्र स्तरावर नाहीये. पण माझी वाईन पाठवतात. हो, नाही वाईन पाठवली जाते. एक कंपनी आहे, त्याने माझ्या 200 केसेस
वाईनच्या मागवल्या अच्छा, होत्या, पण त्या त्यांनी दिल्या, म्हणजे मी पाठवल्या. बरं. माझा तो उद्योग झाला असं त्यांनी नाही तो झालं. बाजारपेठ मिळवून हा, दिला त्यांनी असं म्हणायला ती मला नव्हे स्वतःला मिळवली स्वतःला त्यांनी मिळवलेला. याच्यासाठी. हा, हा. पण मी त्यांना सांगितलं की मी जास्त मोठ्या प्रमाणात नाही देऊ शकत, कारण त्यांचं सॅम्पल जे असतं तेच एक कंटेनर असतं. कंटेनर म्हणजे 900 डबे त्यात वाईनचे. मी म्हटलं पहिली वाईन मी देईन त्यांना, आणि त्यांची एकदम जी मोठी वाईन order. चाखण्यासाठीच 900 कंटेनर 900 हे लागतात. त्यांचं मोठी ऑर्डर आपल्याला नाही झेपायची. पण मग आता हा घरातनं सुरू झालेला व्यवसाय त्याला आणखीन मोठं स्वरूप यायला लागलं, एक वेगळं रूप यायला लागलं. मग तुम्ही स्वतःची फॅक्टरी वगैरे असं काहीतरी सुरू केलं का? करायलाच हवं होतं ना. करायला हवं. घरात मी केली ती 15 बाटल्या, बरोबर. मग जागा हवी होती. आणि वाईनचा लायसन्स जेव्हा मी पाहिला, लायसन्सची आवश्यक नियम काय काय पाहिजे, तर ही तुम्हाला वाईन एका इंडस्ट्रियल एरियातच करायला पाहिजे, बरं. आणि ती स्वतंत्र तुमचा युनिट असलं युनिट पाहिजे असलं त्याचं. पाहिजे, हां, अशी अट होती. आता त्या काळात सुद्धा जागा महाग होत्या. हो. त्या काळाने आज अशाच पद्धती हां. 700 स्क्वेअर फूटची जागा जी मला मिळाली, 700 600 स्क्वेअर फूट. तेवढीच मला परवडत होती. हा, ती 24,000ला होती तेव्हा. त्या काळी. तेव्हा मी नोकरी करत होते थोडे अच्छा. दिवस. हां, त्याचे काय नवरा म्हणायचं तुझे तेवढेसे पैसे तुझे तुला ठेव. ते 10-12 हजार जमले होते काहीतरी. तर मी माझ्या भावाला म्हटलं मला जरा तू उसने देशील का? तो म्हणाला कशाला तुला उसने हवेत, किती हवेत? 12. तो म्हणाला कशाला हवेत? म्हटलं अरे ते 24,000च आहे, माझ्याकडे 12,000 आहेत. तर तो म्हणाला की असं करू, मी तुला 12,000 घे म्हटलं, तर मी तुला ओळखतो, तू घेणार नाहीस, मानणार नाहीस, आणि परत करायची तुला घाई होईल. तू मला पार्टनरशिप दे. अच्छा, जोपर्यंत तुझी वाईन तोट्यात जाते तोपर्यंत मी तुझा पार्टनर. किती छान. एकदा फायदा तुला व्हायला लागला की तुझा तो मी काही त्यात करणार नाही घेऊन. किती मोठं पाठ. तेव्हा ते 12,000 तुझे होतील, अनेक वाईन आहे तुझी होईल. तर त्यामुळे मग ते पाठबळ राहिलं. बरं, आईला त्यांनी विचारून तिलाही तयार केली होती. मग मी लायसन्स घ्यायला गेले. तर प्रत्येक ठिकाणी ना एक काहीतरी नाट्यच होत गेलं. एखादा अनुभव सांगा ना आम्हाला तो. बरं, 2 सांगते. एक सांगते. बरं. पहिल्यांदा गेले, बरं कुठे जायचं, तर एकदम कमिशनर की खालपासून वरपर्यंत गेलं पाहिजे हे डोक्यातच नाही. कारण वडिलांचा एक वावर जो होता आमच्या घरात सगळा, वडिलांचे मामा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर होते, म्हणजे साहित्यिक बघायलाच नको. त्यानंतर गोलचे पार्टनर सुमत मुळगावकर जे टाटाचे टेल्कोचे अध्यक्ष झाले पुढे, ते तर अशी माणसं घरात ये जा असायची त्यांची. जे मधले टप्पे तुमचे बाजूला झाले आणि तुम्ही डायरेक्ट आयुक्तांपर्यंत गेले नाहीत, म्हणजे ते बरोबर नव्हतं, पण मी गेले तिकडे, अज्ञान होतं माझं. तर तिथे गेले, तर मी म्हटलं सर मी तुमच्यासाठी एक काहीतरी परवानगी मागायला आले. ते म्हणाले काय परवानगी हवी आहे? तर मी म्हटलं मी घरी ना एक प्रयोग म्हणून तिकडून आल्यावर वाईन करून पाहिली, आणि ती सगळे त्याचे जे नियम होते त्याला धरून झाली, आणि खूप छान झाले वाईन. तर मला वाटतं की ह्याच्यात मिसळ न करता, काही काही लोक ॲब्सोल्यूट अल्कोहोल घालतात, मग काय पाण्याची सुद्धा वाईन होऊ शकते त्याची. तर ते न होता त्याच्या मर्जीनुसार झालेली जी वाईन ती सुप्रीम अल्कोहोल असतो तो. तर तसेच त्याच्याची सवय आपल्या लोकांना द्यावी, ती त्यांनी घ्यावी चांगली म्हणून. आणि मी किंमतही कमी ठेवणार आहे त्याची. ते म्हणाले ते किमतीचं वगैरे पुढे येईल, पण तुम्ही कोणाशी बोलताय आता? तर मी म्हटलं की आपण ह्याचे म्हणाले मी इथे कोणीही घरी बूटलेगिंग जो शब्द त्यावेळी झालेला होता, हे उद्योग करत नाहीत ना, हे करायला आमची स्क्वॉड्स फिरत असतात, आणि तुम्ही येऊन मला विचारता मी घरी करू का? मुळीच करायची नाही म्हणाले. बरं का, म्हणजे तिथेच पहिल्यांदा धक्का. हो, धक्का कसला, म्हणजे चला आता गाशा गुंडाळा असं झालं. मग तेव्हा मी म्हटलं मला वाईट वाटतंय अशी चांगली वाईन मध्ये. तर ते IAS ऑफिसर होते, आणि ते म्हणाले की कशी हो करतात तुम्ही वाईन वगैरे, त्याच्यावर थोडं बोलले. ते म्हणाले मी तुम्हाला सांगतो, मग अशी मी तुम्हाला म्हटलं वाईन कधी करू नका, अजूनही माझं तेच मत आहे, करू नका, पण मी तुम्हाला लायसन्स नाही देत आता, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी मी तुम्हाला प्रोजेक्ट देतो करायला. R&D प्रोजेक्ट डायरेक्ट. हे माझ्या डोक्यातही नव्हतं अशी परवानगी मागावी आपण म्हणून. त्याच माणसाने सांगितलं की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये म्हणून मी तुम्हाला प्रोजेक्ट घरी करायला देतो.
एक आहे तुमच्याकडे खोली आहे का जी आमच्या वाईन स्टोरेजसाठी राहील. म्हटलं "हो." किती वाईन करायचे तुम्हाला? म्हटलं प्रायोगिक ह्याच्यावरती एक 200 लिटर करता येईल का? आता 200 लिटर का नाही, 500 का नाही, हे काहीच नाही. तोंडाला आलं ते 200 लिटर बोलले. ते म्हणाले ठीक आहे 200 लिटर करा तुम्ही, पण वेगळी खोली द्याल ना वेगळं. म्हटलं दिन एक ठेवी. सगळं मान्य केलं. ते म्हणाले मग थांबा आता तुम्ही लेटर घेऊनच जा, नाहीतर आपण या 10 दिवसांनी या 15 दिवसांनी महिन्याभरात कळेल, आम्ही विचार करून कळवू, भानगडच नाही. त्यांनी टायपिस्ट बोलावली त्यांची स्टेनो आणि तिला डिक्टेशनच दिलं की ही या तर याच्यावरती यांना परवानगी द्यायची आहे, कारण ते म्हणाले सीझन आहे तुमचा द्राक्षाचा, तुम्ही मगाशी म्हणालात की हा सीझन आहे, मग तो जायच्या पूर्वी तुम्हालाही करता आली म्हणजे दुसरा मार्ग तुमच्यासाठी मोकळा झाला आणि 200 लिटर आणि एनकरेज पण केलं त्याने तुम्हाला की जो माणूस मला सांगतो तुमचा सीझन आहे, मी ऐकलं तुमचं, तो जायच्या आत करा तुम्ही. म्हणजे बाहेर तुम्ही आणि म्हणून मग तुम्ही बाहेर पण स्वतःची फॅक्टरी सुरू केली जिथे उद्योग क्षेत्रातली माणसं वेगवेगळ्या कंपनीज टाकतात किंवा फॅक्टरी असते त्या ठिकाणी, तर या निमित्ताने रोजगार पण मिळाला असेल ना अनेकांना काम करायला. फार पुढचं मोठं आहे हे, मी फार लहान आहे त्या मानाने. तर त्या 1-4 बायका मिळून मी सुरू केलं. मग तिथे मला एक चंचू प्रवेश म्हणतात तसा मिळाला. आता लायसन्स घ्यायचा तर तिथे दयामाया नव्हती काही, त्याच्या ज्या अटी आहेत त्या मान्य व्हायलाच हव्या. तर त्या मिनिस्टरच्या खाली म्हणजे प्रोहिबिशन्स मिनिस्टरकडे गेले. आता कमिशनर तिथे राहिले, ते कायदा बघणार, हे कृती बघणार. तर त्यांच्याकडे आल्यावर ते म्हणाले की तुम्हाला वेगळी जागा घ्यावी लागेल आणि ती इंडस्ट्रियल एरियात घ्यावी लागेल. यांनी मला 200 लिटर घरी दिली, पण लायसन्स जो हवा त्याच्यासाठी जागा वेगळी हवी. ती मी मगाशी म्हटलं तसं की 24,000ची एक 600 स्क्वेअर फूट जागा घेतली, ती केली. ती मग ख्रिश्चन बर्नार्ड वगैरे ते झालं सगळं, म्हणजे नावलौकिक झालाच होता माझा तेव्हा. तर त्यामुळे थोडा आत्मविश्वास आला. तर ते जी 6 युनिट्स असतात 7 त्यांच्याकडे, त्यांची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागतात की या एरियात ह्या ठिकाणी तुम्हाला या जागी वाईन करायला आमचं ना हरकत प्रमाण आहे, म्हणजे हरकत नाही आमची. असं ते सगळे खेपा घालत केल्या. आणि मग शेवटी वसंतदादा पाटील तेव्हा आपले चीफ मिनिस्टर होते, ते होम मिनिस्टर त्यांच्याकडे होते. आता हे होम मिनिस्ट्रीचं जातं गृह विभाग, तर ते त्यांच्याकडे होतं, खातं घेतलं होतं त्यांनी मागून. तर तिथे त्यानुसार त्यांच्याकडे गेली फाईल माझी आणि त्यांच्याकडनं प्रोजेक्ट मान्य आहे, जागा अमान्य आहे. म्हणजे जागा मी तिथे जवळच मिळाली, तिथे सेंचुरी बाजारच्या मागच्या बाजूला घेतली होती. आता 100 लिटर वाईन करायला मी कुठे मुंबईच्या बाहेर कुठे जाणार आणि कसं ते परवडणार, कोण मदतीला येणार तिथे, कोण, सगळाच प्रॉब्लेम होता. तर त्या 7 लोकांनी ते दिलं प्रमाणपत्र. आणि अशा प्रकारे मग नाही मग मी गेले तर ते दादा होते अत्यंत मृदू पण ताठर. ताई तुम्हाला मी सांगतो, तुम्ही अशा करत असाल असं मला म्हणायचं नाही, पण अशा घटना घडतात, तर तुम्ही ही नियमानुसार करायचं म्हणताय तर नियमानुसार तुम्हाला बाहेरच जाऊन करायला लागेल. तर म्हणलं मी थोड्या प्रमाणावर करते, आपण बसलो या खोली एवढी पण माझी खोली नाहीये, किती वाईन होणार, तर इतकी थोडी वाईन असल्यावर द्याल का परवानगी. ते म्हणाले तत्वाचा प्रश्न आहे. इंदिराजींचा 21 कलमी जो हा आलेला आहे त्यात अल्कोहोल कॅनॉट बी मॅन्युफॅक्चर इनसाइड ऑफ ग्रेटर बॉम्बे किंवा ग्रेटर स्टेट, ते बाहेर जाऊन करा ना तुम्ही. आपण म्हटलं मी 100-150 वाईन लिटर करून बाहेर मला प्रयोगाला पण नाही जाता यायचं. ते म्हणाले मग काय करणार मी. म्हटलं जागा लहान आहे तर लहान द्याल. अहो जागा आज लहान आहे ताई, पण उद्या तुम्ही मोठी घेऊ शकाल आणि एकदा आम्ही लायसन्स देऊन बसल्यावर आम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला. तर ते झालं. म्हटलं पण दादासाहेब माझे एक 5-6 बायकां मी मिळून करतो. अहो आज 5-6 आहेत, तुम्हाला 50 बायका मिळायला 1 दिवस लागायचा नाही. ते झालं. म्हटलं मी ना क्वालिटी कॉन्शियस आहे, तर प्रत्येक द्राक्ष मी धुवून घेते, त्याच्यावर कचरा बसलेला असतो, हे असतं, त्यात लव जी वरती असते द्राक्षाचे जे दिसते त्यात त्याचं कल्चर असतं, ते सांभाळून धुवायचं असतं सगळं.
तर ते म्हणाले की आता तुम्ही वाईट मानू नका, पण सुरुवातीला सगळेच आमच्याकडे येतात ते क्वालिटी कॉन्शियस असतात. थोडे दिवस गेले की ते मनी कॉन्शियस होतात. परत त्यांचं सांभाळून, ताई तुमचं असं होईल असं मी म्हणत नाही, पण हा अनुभव मला आल्यामुळे मी कसा तुम्हाला लायसन्स देऊ. तर म्हटलं खरंच आहे, मला आता तुम्ही जे सांगितलं त्या अडचणी पटतायतच मला, यात हे म्हणजे काही प्रतिवाद होऊच शकत नाही. पण म्हटलं की तुमचे जे 7 आहेत ना, 7 विभाग जे आहेत त्या प्रत्येक चढत्या क्रमाने प्रत्येकाने मला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं करायला वाईन, आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत ॲप्लिकेशन घेऊन आले. तर तेवढं तुम्ही एक करा. हा, त्यांनी मला विचारलं की मी तुम्हाला काय मदत करू शकू. तर म्हटलं आता मला मदत होऊ शकणार नाही, पण तुम्ही ही जर मदत केली तर माझ्या नंतर येणाऱ्या कोणाला असा त्रास नको व्हायला. तर जेव्हा तुम्ही लायसन्सचा फॉर्म देता तेव्हाच लिहावरती. तर ते म्हणाले ताई तुम्ही म्हणालात मी तुम्हाला काही करून देणार, मदत करू शकणार नाही. त्यांना नक्की वाटत होतं की मी म्हणेन मग मुंबई बाहेर जागा मिळवून द्याल का. ते मला करायचं, मला माझ्या हिमतीवर जागा घेता आली असते. तर ते म्हणाले की मी तुम्ही जी मागणी केली ती मी नक्की करतो, पण ह्यात मला कळलं आहे की माझ्याच लोकांनी तुमच्या पुढे अडथळे निर्माण करून ठेवले होते. पहिल्याच यांनी सांगितलं असं नाही करतायत मुंबईत. तर मी म्हटलं अहो मग मी टोमॅटो केचप करायला लागले असते, काहीतरी दुसरं केलं असतं पण काहीतरी. ते म्हणाले नाही आता वाईनच करा, पण एक तुम्हाला सांगतो तुम्हाला बिझनेस काही कळत नाही. माझ्यासारख्या माणसाकडे तुम्ही येता, मिनिस्टरकडे, आणि काय म्हणता 1 वर्षासाठी करू का इथे, 1000 लिटर पर्यंत इथे केली तर चालेल का, हे काय स्केल आहे का म्हणाले. एक प्रकारे मला असं वाटतं अचलताई त्यांनी तुम्हाला गोड शब्दामध्ये व्यवस्थित पद्धतीने त्याचा एक सुकर मार्ग दाखवला, आणि त्या मार्गावर मग तुम्ही पुढे मार्ग नाही दाखवला, मार्ग दिला मला तो. ते म्हणाले मी तुम्हाला देणार आहे परवानगी, लायसन्स देणार आहे, याच जागी देणार आहे, कारण आमच्यामुळे तुम्हाला ते इथपर्यंत आला, तुमची दिशाभूल झाली आणि तुमचा काळ फार वाया गेला. तर मी तुम्हाला 5 वर्षासाठी, तुम्ही 1 वर्षासाठी लायसन्स मागता. आत्ता आपण बोले पर्यंत 1 वर्ष गेलेलंच, 5 वर्ष याच जागी करा, आणि 1000 लिटर कसलं 5000 लिटर करा. म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्हाला व्यवहार कळत नाही आहे. तर 5000 लिटर 5 वर्षासाठी मी परवानगी देतो. त्या काळात जर का तुमची वाईन खरंच जास्त खपायला लागली तर मात्र तुम्हाला मुंबई बाहेरच जावं लागेल आमच्या शासनाच्या परवानगीनुसार. त्या जागेलाही परवानगी शासनाची. म्हणजे काय, मला त्यांनी परवानगीच दिली, मग धडाका वाईनचा सुरू केला. आणि मग अशा प्रकारे अचला जोशी या खरं तर महाराष्ट्रातल्या पहिल्या वाईन लेडी. नाही पण तरी सुद्धा लायसन्सचा एक हा होता, लायसन्स मिळाला, तो मिळाला, प्रश्न सुटला. अचलताई, वाईनचा व्यवसाय करताना त्या काळी 52 वर्षांपूर्वी घरातल्या मोठ्या मंडळींनी तुम्हाला खूप प्रोत्साहन दिलं, हे तर खूप कौतुकाचं आहेच. तुम्ही पण ते कौतुकास्पद काम पुढे नेत गेलात, पण त्या व्यवसायाबरोबर तुम्ही च्यवनप्राश आणि क्विल्टची निर्मिती पण केली, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. आता क्विल्ट हा व्यवसाय जो आहे तो सतत चालूच असतो. आणि पुढे काय झालं की मला इंग्लंडहून ऑसबॉर्न अँड लिटल या कंपनीने त्यांची क्विल्ट्स करायला डिझाईन्स पाठवायला सुरुवात केली. कपडा पाठवायचे, ते डिझाईन पाठवायचे, आणि लेबर आम्ही करायचो. कारण माझ्या क्विल्टचा फिनिश त्यांनी पाहिला, त्यांचं मी ट्रेनिंग घेतलं, आणि क्विल्ट्स त्या बरहुकूम व्हायला लागल्या. तर इंग्लंडमध्ये मजुरी म्हणजे काय विलक्षणच असतं हे, आणि हँडमेड होतं सगळं, मशीन मेड गोष्ट वेगळी असते. तर त्यामुळे ते मला कामं द्यायला लागले. त्यांच्याकडनं बॅग भरून सामान यायचं, त्याच्यात कलरवे यायचा की हा रंग म्हणजे हा रंग, हा म्हणजे हे डिझाईन. तर त्याप्रमाणे मी पाठवायला लागले. म्हणजे तुम्ही क्विल्ट पण करून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायला लागल्या की वेगवेगळ्या देशात नाही, मी इंग्लंडला स्वित्झर्लंडला पाठवायचे. तिथे कुशन्स लागायचे, अशा तिथे खूप लागायच्या. आणि मग च्यवनप्राश कसं काय निर्माण केलं? सांगते ना की माझ्याकडे येत गेले उद्योग, मी उद्योगाच्या शोधात गेले नाही कधी. संधी तुमच्याकडे धावत आली. नाही म्हणजे असं की आता ही एक मैत्रीण आली, तिने माझं शिवण पाहिलं, तिथे जाऊन ऑसबॉर्न अँड लिटलची ती पार्टनर ही होती, आर्टिस्ट होती तिथे. तिने सांगितलं एक मुंबईमध्ये बाई आहेत त्या करतात, आणि खेड्यातली मुलं त्यांनी शिकवलं आहे, तर त्यांच्याकडे बघा आपल्याला लेबर मिळू शकेल.
तिने माझ्याकडनं एक कुशन कव्हर नेलं होतं जाताना. ते कुशन कव्हर असं होतं, आपल्याकडे कुशन कव्हर म्हणजे इथे पोट फाडून त्यातनं घालायची ती. माझं दिसायचंच नाही कुठे होतं ते, चारी बाजूने यातनं वर. मला वाटतं तुम्ही जे क्विल्ट केले त्याच्या छोट्या छोट्या फ्रेम्स पण तुम्ही तयार केले आणि त्याच्यात खूप वेगवेगळं वैविध्य आणण्याचा फ्रेम्स मी नाही तयार करायची, मी त्या करून घ्यायच्या आणि वरती कॉर्डला त्याला एक घालायला असं मागणं हे करायचं. म्हणजे किती छान ना की शांततेत बसून आरामात आनंद घेण्यासाठी वाईनची निर्मिती केली, लोकांनी सुदृढ राहावं म्हणून च्यवनप्राश निर्मिती केली आणि लोकांना ऊब देण्यासाठी क्विल्टची निर्मिती केली. आता मला सांगा, हे सगळं करत असताना, व्यवसाय करताना खरं तर तुम्ही इतक्या व्यस्त होतात, पण ते करताना आपण जे समाजातनं घेतो ते समाजाला दिलं पाहिजे, हे सामाजिकतेचं भानही तुम्ही जोपासलं. आणि त्याचं उदाहरण म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं, मला वाटतं, दालन उघडं करून दिलं. त्याबद्दल अगदी आम्हाला थोडक्यात सांगा. तर मला एक खात्री आहे की शक्ती जी येते आपल्याला ती आपण कुठेतरी स्वतःला सिद्ध केलं की येते. ती या झोपडपट्टीतल्या मुली किंवा दारिद्र्य रेषेखालच्या मुली असं आपण म्हणू की ज्यांना संधीच मिळत नाही, बरं काही सुरू करावं त्यासाठी जे काय 10, 15, 20 रुपये तरी भांडवल लागतं, 4 रुमाल शिवायचे तरी, ते तेवढी पण त्यांची ऐपत नसते. तर काय करायचं त्यांनी? मी झोपडपट्टी जाऊन पाहायची, त्या मुलींची दयनीय अवस्था असते. त्यांना नाव विचारलं असं तर सांगता येत नाही नाव त्यांना. मग वाटलं की समाजाचा अर्धा भाग जर असा असेल, कारण स्त्री आणि पुरुष अर्धी लोकसंख्या, तर केवढा भाग हा एक निकृष्ट दर्जाचा निपजतोय. त्यांना काही आवाज नाही स्वतःचा, त्यांना काही ओळख नाही स्वतःची. ही ओळख आता कशी निर्माण होईल त्यांची? नाही हे झालं स्टेटमेंट तुमचं, डायग्नोसिस झालं, उपाय काय त्याच्यावर? तर त्यांना असं काही शिकवायचं. कारण माझी एक श्रद्धा आहे, जी वरची पॉवर जी मी म्हणते, तिने प्रत्येकात काहीतरी एक शक्ती दिलेली असते. काही ना काहीतरी त्या बाईला येत असतं, काही ना काही. म्हणजे एखादी स्वयंपाक चांगला करेल, एखादी ते फक्त काढलं पाहिजे तिच्याकडनं. म्हणून एक जनजागरणच मी केलं. आणि त्यात जे 1, 2, 4 प्रयोग दाखवले, त्यात तुम्ही स्त्री आहात हे तुम्हाला करता येईल. करायचंय का? स्वतः सुदृढ व्हायचंय का? स्वतः आपल्या पायावर उभं राहायचंय का? तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला विनामूल्य, म्हणजे फुकटात असं नाही म्हणता कामा, पण तुम्हाला काही खर्च न पडता आम्ही तो खर्च तुमच्यासाठी करू. मला वाटतं या सगळ्या अनुभवावर आधारित यांचं आश्रम नावाचं घर नावाचं एक पुस्तक सुद्धा आहे. आणि ते जर वाचलं तर अधिक जास्त परिचय आम्हाला तुमच्या कार्याचा, सामाजिक कार्याचा सुद्धा मिळू शकेल. मला सांगा की नेहमी आम्ही असं ऐकतो की उद्योग व्यवसाय करताना तत्वबित्व गुंडाळून ठेवावे लागतात, पण तुम्ही ते कधीच केलं नाही. तुम्ही खूप तत्वाने जगलात. त्याच्या मागे तुमची काय धारणा? नाही, एक तर तत्व किंवा नियम, हे नियम आपल्या कल्याणासाठी असतात, ते मोडण्यासाठी नसतात. बरोबर, ही धारणाच आहे माझी. आज सुद्धा रात्री 2 वाजता मी जात असले आणि रेड सिग्नल असेल, मी थांबते. काळं कुत्र नसतं रस्त्यावर, मी एकटी गाडीत असते, पण मी थांबते. तो ग्रीन झाला की जात. इतक्या छोट्या गोष्टींपासून सुद्धा मला कुठेतरी ऋण आहे मोठ्या ज्या लोक हे चालवत असतात गाड्या, ते तर आपलं सहकार्य त्यांना झालं पाहिजे. आणि ते आपण केलं. आज आपण नळ उघडला की पाणी येतं, हे लाईट येतो, आपण करतो का? हे कोणीतरी करताय, मग त्यांना त्यांचा शेअर द्यायला नको का? ही एक उपजत जाणीव. आणि आईने मला जो समाजकार्याचा मूलमंत्र दिला, ती म्हणाली की समाजकार्य तुझे बाबा पण करतात, अजित त्याच्या परीने करतो, मी करते, पण तुला जर का यात करायचं असेल तर तुला ते करण्यात आनंद वाटतो म्हणून कर. ज्यांच्यासाठी तू करतेस त्यांना आनंद होईल, हे तो दुसराच भाग आहे, तो त्यांच्याकडे जातो. पण त्यांना झालेला आनंद, तुला बघणं जो आनंद आहे ते रिवॉर्डच आहे आपल्याला. मग आणि काय तुम्हाला थँक्स कोणाकडनं पाहिजेत कशासाठी? काही नको, काम करा आणि पुढे वा. हे तुमचं वाक्य तिचं मी म्हणजे अगदी लाल अक्षरात भिंतीवर लिहावं ना, कायम करू, तसं माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे मग सगळ्या गोष्टी सरळ. मंडळी, अचलाताईंचं व्यक्तिमत्व हे अत्यंत पारदर्शी, तत्वनिष्ठ, निर्भीड आणि जिद्दी आणि त्याचबरोबर एक कलात्मक दृष्टी असलेलं आहे. त्यांच्याबरोबर आज गप्पा मारताना खरंच खूप मजा आली. या गप्पा संपू नये असं वाटतंय,
पण तुम्ही ही मुलाखत नक्की ऐकत असाल याची आम्हाला खात्री आहे आणि ही मुलाखत नक्की तुम्हाला प्रेरणा देईल ही पण खात्री आहे. असं म्हणतात की चहूकडे प्रकाश देऊन जगासती उद्धारी, ह्या आशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. ती विठूची रखुमाई, ती आषाढाची वारी, ह्या आशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. घडवत गेली पिढ्या अन स्वतः झिजती दारी, ह्या आशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, ह्या आशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. एक स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःची तत्वांची तडजोड न करता किती काय काय करू शकते हे आज आपल्याला अचलाताईंशी बोलताना जाणवलं. अचलाताई, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. खरं तर थांबायची वेळ आली आहे, पण अर्थातच आत्ता जी वेळ आहे ती आहे एक कानमंत्र ऐकायची आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतायत DP म्हैसकर फाउंडेशनच्या विश्वस्त सुधाताई म्हैसकर. नमस्कार. कुठल्याही गोष्टीचे वाढ करायची असेल, डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी वेळ सांभाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे अशी म्हण आहे, टाईम इज द इसेन्स ऑफ लाईफ. तुम्ही जर वेळ सांभाळलीत तर लोक तुम्हाला जास्ती महत्त्व, दिलेल्या वेळेच्या 5 मिनटं आधी तुम्ही तिथे हजर असलात तर लोकांना वेळेचं महत्त्व कळेल आणि वेळेचं महत्त्व कळलं की तुमचा व्यवसाय अजून व्यवस्थित रीतीने पुढे जाऊ शकतो. वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे, ती चुकवू नका. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी.